श्री स्वामी समर्थ. घरच्या घरी मस्त, खुसखुशीत आणि छान, अगदी विकतपेक्षा मस्त अशी बिस्किटं कशी बनवायची, हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि अगदी कमी वेळेमध्ये ही बिस्किटं बनतात. खूप छान आणि मुलांनाही खूप आवडतात. तर ही बिस्किटं कशी बनवायची ते पाहूया. चला इथे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता बॅटर तयार करूया. गव्हाचं पीठ ह्या एकाच कपनी मी मोजून घेतलंय. तुम्ही जर वाटीच्या प्रमाणे करणार असाल, तर 1 वाटी घ्या आणि त्या वाटीच्याच प्रमाणे तुम्ही सगळी मापं घ्या. तर इथे बघा आता एक आपण गव्हाचं पीठ 1 कप घेतलेलं, त्याला आपण 2 चमचे रवा वापरलाय आणि 1 चमचा बेसनचं पीठ घातलंय त्याच्यामध्ये. आता आपण पाऊण कप गूळ घालणार आहोत. गुळाऐवजी तुम्ही या ठिकाणी साखर पण वापरू शकता. चवीपुरतं थोडंसं मीठ घातलंय. 4 वेलची घेतल्यात. त्या पण त्याच्यामध्ये आपण आता घालून घेऊया आणि तूप घेतलंय मी 1 चम्मच. तर आता तुम्हाला जर तूप नसेल वापरायचं, तर तुम्ही या ठिकाणी तेल वापरू शकता. पण तेलाला अशी जास्त स्ट्राँग स्मेल नकोय. आता आपण मिक्सरला फिरवून घेतलंय हे. एक 2 ते 3 मिनिटं चांगलं मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि आता एका भांड्यामध्ये आपण हे सगळं बॅटर काढून घेऊया. याला आपण आता काढून घेतल्यानंतर घट्टसर असं मळून घ्यायचंय. याच्यामध्ये दुधाची साय आपल्याला थोडीशी घालायची आहे. कारण हे एकदम कोरडं झालेलं आहे बघा तुम्ही आता ह्याच्यामध्ये गाठी आहेत ना थोड्या-थोड्या, त्या आता मोडून घ्यायच्या अशा व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचंय सगळं. म्हणजे आपलं ते गूळ त्याच्यामध्ये टाकलेला बाकीचं सगळं ते एकजीव होतं आणि असं हातानेच बघा त्याला असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय आणि थोडंसं बघा मी ह्याच्यामध्ये साय टाकलेली आहे. तर साय टाकून परत एकजीव करायचंय. घट्ट गोळा झाला पाहिजे त्याचा. असे एकजीव करून घ्यायचे. ही बिस्किटं एकदम पौष्टिक बनतात आणि बनतात पण पटकन त्यामुळं ह्याला जास्त मेहनत घ्यायची काहीच गरज नाहीये. आपण घरात जर अशी बनवून खाल्ली तर बाहेरची विकत आणायची आपल्याला गरजच नाहीये. खूप मस्त मुलांना आपल्या हातून बनवलेली बिस्किटं कधी पण चांगलीच ना. करायला काय हरकत आहे अशी बिस्किटं. बघा किती मस्त असा आता ह्याचा गोळा असाच बनवायचा आहे. लगेच तयार होतो आणि थोडंसं जर तुम्हाला साई जर कमी असेल, तर थोडंसं दूध घातलं तरी चालेल. आता बघा झाला मस्त गोळा तयार झालाय आपला. आता पेड्यासारखे आपण त्याला गोळे करायचेत आणि हे कढईमध्ये बनवणार आहे आपण. ओव्हनमध्ये बनवणार असाल तरीही चालतील, पण आपण एकदम कढईमध्ये आणि लवकर बनतात ही एकदम. आता बघा असा गोल असा गोळा बनवायचा आणि तुम्हाला हवी तशी डिझाइन द्यायची. फक्त गोळा जर असा चपटा बनवायचा, एकदम असा जाड ठेवायचा नाही. जाड राहिला तर बेक व्हायला टाईम लागेल आणि खुसखुशीतपणा पण त्याचा कमी होईल. त्यामुळे तेवढी काळजी घ्यायची. कढई पण आपण इकडे बाजूला गरम करत ठेवलेली आहे गॅसवर. कढई आपण 10 मिनिटं तरी प्रीहीट करायला हवे आणि जर तुम्ही ओव्हनमध्ये करणार असाल, तर ओव्हनही 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला प्रीहीट करायला ठेवा. तर इथे बघा आता मी अशी डिझाइन बनवते. तुम्हाला जशी हवे तशी त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. छानच मस्त. आता याच्यावर आपण पिस्त्याचे काप लावून घेऊया थोडेसे. तुम्हाला हवे असतील तर काजूचे, बदामाचे तुम्ही लावू शकता. मुलांना ही बिस्किटं खूप आवडतात. तुम्ही एकदा केली ना, तर बघा तुम्ही कमेंट्स करून मला नक्की सांगाल. आणि व्हिडिओवर जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल माझा, तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आता बघा, असं बटर पेपर लावायचा प्लेटला. बटर पेपर तुमच्याकडे नसेल तर थोडंसं तूप लावायचं आणि त्याच्यावरती आपण बिस्किटं ठेवली तरी चालतात. आता कढई प्रीहीट करत ठेवलेली त्याच्यामध्ये आता आपण बेक करायला ठेवून देऊया. 20 मिनिटासाठी आपण ही बेक करणार आहोत आणि जर तुम्ही ओव्हनमध्ये बेक करणार असाल, तर 15 मिनिटासाठी 180 डिग्रीवर बेक करा. तर बघा, आपण इथं 20 मिनिटं बेक केलेली आहेत कढईमध्येच. कशी खूप छान झालेत बघा बिस्किटं. एकदम मस्त झालेत. हिला लगेच पलटवायला जायचं नाही. दोन्ही बाजूनं ती व्यवस्थित बेक होतात. तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे एक बिस्किट उचलून दाखवते बघा. हां, कसं झालंय? मस्त झालंय ना? एकदम खुसखुशीत आणि छान बनतात. घरच्या घरीच इतकी छान बिस्किटं बनतात ना, मुलांना खूप आवडतात. अशा बिस्किटांसाठी एक लाईक नक्की झाला पाहिजे. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसहित.